न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हनुमान जयंतीचा जल्लोष वाडा शहरात दुमदुमला। वाडा शहरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाडा शहरातील पंचवटी नाका हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये मंगळवारपासून काकड आरती, भजन, कीर्तन व हनुमान जन्मोत्सवाचा 154 वर्षाची परंपरा राखत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। जन्मोत्सवाच्या दिवशी महाआरती करण्यात आली। हनुमान मंदिर पंच कमिटीच्या वतीने भव्य पालखी सोहळा आयोजित केला होता। या पालखी सोहळ्यात रथामध्ये मारुतीरायाची देखावा सादर केला। मारुतीरायाची पालखी व मारुतीरायाचे सोंग पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या जोडीला भजन करत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये भाविक भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। मारुती सेवक मंडळाच्या वतीने 4 एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे, तरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा मारुती सेवक मंडळाच्या वतीने विनंती केली आहे। वार्ताहर न्यूज 28 मराठीसाठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला सचिन पाटील, वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। हनुमंतरायाचा या मंदिरामध्ये 154वा जन्मोत्सव साजरा झाला। मारुती सेवक मंडळाचे अध्यक्ष कुलदीपजी दिवटे आपल्यासोबत आहेत। संपूर्ण मारुती सेवक टीम इथे आपल्यासोबत आहे। आत्ता एवढ्यातच महाआरती झाली आणि पुढील नियोजन काय असेल ते जाणून घेऊया त्यांच्याकडून। कुलदीपजी, काय सांगाल तुम्ही? जय श्रीराम, जय शिवराय। आज मारुतीरायांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आताच मारुतीरायांची महाआरती झाली। आज संध्याकाळी हनुमान जयंतीनिमित्त 5:30 वाजता मारुतीरायांचं सोंग आणि पालखी मारुतीरायांच्या मंदिरामधून नगर प्रदक्षिणेसाठी निघेल। तर त्यासोबत आपण सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही मारुती सेवक मंडळ आणि मारुती मंदिर पंच कमिटी यांतर्फे आपल्याला हार्दिक आमंत्रित करत आहोत। तसेच शनिवारी आजच्या हनुमान जयंतीनिमित्त त्या शनिवारी 4 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता मारुतीरायांची महाआरती होईल आणि सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे म्हणजे भंडाऱ्याचे आयोजन केले आहे। त्या महाप्रसादाचे भंडाऱ्याच्या सर्व भाविक भक्तांनी आवर्जून लाभ घ्यावा यासाठी आम्ही आपल्या सर्वांना आमंत्रित करीत आहोत। तसेच दर मंगळवारी आणि शनिवारी होणाऱ्या महाआरतीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून या आनंदाचा लाभ घ्यावा अशी आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करतो। प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय, पुत्र हनुमान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भवानी शहरातील हनुमान मंदिरामध्ये 154वा हनुमान जन्मोत्सव साजरा झाला। आज आपल्यासोबत आहेत हनुमान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांतजी आंबवणे। आपण जाणून घेऊया या 154 वर्षी मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केले होते। आपण आता हा 154 वर्ष साजरा करत आहे। पहिल्या म्हणजे 31 मार्च रोजी आपण अशोक घरत शापूर यांचं कीर्तन 9 ते 11 त्यांचं कीर्तन झालं। त्याच्या अगोदर वाडा विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ त्यांचं 6:30 वाजता हरिपाठ झाला आणि रात्री 9 ते 11 कीर्तन झालं। हे 31 तारखेचा प्रोग्राम होता। काल 1 एप्रिलला संध्याकाळी 4:30 ते 6:30 पर्यंत गुरुकृपा भजनी मंडळ यांचं महिला मंडळ गुरुकृपा भजनी महिला मंडळ यांचं भजन झालं। त्यांनी पण 2 तास भजन केलं आणि त्याच्यानंतर परत 6:30 वाजता हरिपाठ जवळजवळ 7:45पर्यंत हरिपाठ झाला। त्याच्यानंतर 9ला परत रात्री कीर्तन दामोदर गावले महाराज निवृत्त ते दूरदर्शन अभियंता आणि राहणार नाशिक यांचं कीर्तन काल रात्री 9 ते 11 झालं। आज सकाळी 5:15 पासून तर 7:15 पर्यंत त्यांचं कीर्तन आज जन्मोत्सवाचं कीर्तन पार पडलं आणि आता आपण 1 वाजता महाआरती केली। महाआरती झाली। आता संध्याकाळी 5:30 वाजता आपली भव्य मिरवणूक निघणार आहे। या भव्य मिरवणुकीमध्ये पालखी सोहळा आहे। त्या पालखी सोहळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरचं धुळे महाराज भजनी मंडळ यांचं
जवळजवळ 15 ते 16 लोकांचं टीम आहे, त्यांचं भजनी मंडळ आहे. आणि बाबाजीचा रथ पण आपण आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये पण हनुमानाचा वेश घेऊन एका मुलाला बसवलेला जाईल आणि भव्य दिव्य अशी आपली मिरवणूक निघणार आहे. आणि या मिरवणुकीमध्ये मारुतीचं अवतरण म्हणजे सोंग निघणार आहे आणि त्याच्यासाठी संबळ वाद्यसुद्धा आपण मुखाड्यातून बोलवलेलं आहे. असा आजचा संध्याकाळचा आजचा कार्यक्रम संध्याकाळी 10:30 म्हणजे 10पर्यंत पूर्ण करून 10:30ला आपल्याकडे परत ललित कीर्तन होणार आहे. ललित कीर्तनचे अबोप महाराज गंगाधर शेळके शास्त्री महाराज यांचं 1 तासाचं कीर्तन 10:30 ते 11:30 होणार आहे. आणि ही इतकी वर्षाची परंपरा म्हणजे 154 वर्षापासून या मंदिराचे संस्थापक गणपत धोंडू अंगुळे आणि त्यांचे मित्र त्यांच्याच सहकारी होते राजाराम शिवराम गांधी या दोघांनी बरोबर त्या राजाराम शिवराम गांधी या दोघांनी या मंदिराचं सगळे व्यवस्थापन बघत होते, या मंदिराचं रक्षण होते. आणि तिची 1954 वर्ष झाली म्हणजे त्या वेळेपासून ते लोक इथं सगळं रक्षण करत होते. आणि पूर्वापारप्रमाणे आतापर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर पण आपले गजानन परशुराम काबाडी यांनी पण या मंदिरामध्ये बरीच वर्ष सेक्युरिटी पदावर काम केलं आहे. 45 वर्ष त्यांनी सेक्युरिटी पदावर सेवा केली आहे. आणि आता त्यांच्या वयामानानुसार त्यांचं 89 वय आहे. तरी पण आज आपल्यावर सोबत ते सकाळपासून या कार्यक्रमात हजर आहेत आणि त्यांचेही आपल्याला मार्गदर्शन मिळतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण जी पूर्वापार जी परंपरा चाललेली आहे ती परंपरा आपणही तशाप्रमाणे चालवत आहे. आणि या भगवंताच्या कृपेने सगळं कार्य व्यवस्थित होते आणि याचाही पुढे आम्ही असाच ही परंपरा चालवणार. आणि वाडा ग्रामस्थ लोकांनी आपल्याला सहभाग द्यावा आणि त्यांच्या सहकार्याने आपण असंच पुण्य कार्य चालू ठेवू अशी मी भगवंतांनी प्रार्थना करतो.